तुमचं मत एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. होय मित्रांनो, लोकशाहीने आपल्याला सोन्याची अंड देणारी कोंबडी दिलेली आहे. ती म्हणजे माझा मतदानाचा अधिकार. परंतु दुर्भाग्य हे आहे की आम्हाला लोकशाहीने अशी काही सोन्याची अंड देणारी कोंबडी दिली आहे, याबद्दल आम्ही अज्ञात आहोत. आणि आज निवडणुकांमुळं ह्या कोंबडीवर घारी, कावळे आणि मत खरेदी विक्री करणाऱ्या दलालांची नजर आहे. यांच्यापासून आपली कोंबडी सुरक्षित ठेवा. तसंच मित्रांनो, आपल्या मतदानाची ताकद मी तुम्हाला एक छोट्याशा उदाहरणातून देऊ शकतो. ती म्हणजे एका फळामध्ये लपलेल्या बिया आपल्याला दिसू शकतात ते फळ कापल्यावर, पण एका बीमध्ये किती अगणित फळं लपलेली आहेत हे आपल्याला मात्र दिसत नाही. तसंच आपल्या मतदानाच्या बाबतीत आहे. आपण आपलं मत एका ठराविक किमतीमध्ये लमसम विकून टाकतो, परंतु ते मत जर तीच बीज आहे की जी आम्ही योग्य उमेदवाराला मत देऊन पेरली, तर त्या बीमधून आम्हाला अनेक फळं मिळू शकतात. ते म्हणजे राजकीय, सामाजिक आणि आमचं जीवनमान उंचवणारी फळं. पण दुर्भाग्य असं आहे की आम्ही त्याबद्दल अज्ञात आहोत. तर मी यावर्षी एक मतदार राजा म्हणून तुम्हाला आव्हान करेल की आपल्याला आपल्या पवित्र लोकशाहीने दिलेली सोन्याची अंड देणारी कोंबडी हिला कापू नका किंवा हिला विकू नका. तर हिच्या अंड्यांचा, सोन्याच्या अंड देण्याचा उपभोग करण्यासाठी आपल्या तर्कबुद्धीने मतदान करा. या सर्वाचा विश्लेषण मी मतदानाचं मानसशास्त्र ह्या पुस्तकात केलेला आहेच. परंतु हे आव्हान मी आपल्याला करतो, ही कोंबडीचा अर्थात आपल्या मतदानाची योग्य पेरणी करा. धन्यवाद.